सगळ्यात जास्त साधना जर सोपी असेल ना देव भेटण्याकरता तर ती गायन आणि वादन. कारण तांडव हे भगवान शंकराचं वाद्य या दृष्टिकोनातून मृदंग कलेवलंबितन भुजंग तांडवम शिवम त्या दृष्टिकोनातून ती आहे. ते असणार की परण वाजवणं असणार ते यांना ज्ञात आहे. त्याच्यातले मास्टर माइंड आहे. काही ना परण कानामागा वरण भातवरण एवढ्यावर चाललं काहींच शाही काळानं धुम काळानं काय सांगतं ते सुद्धा काळानं. त्या दृष्टिकोनातून असणारे गुणीजन गायक वादक परम आदरणीय या तालुक्याचं भूषण असणारे मुकुंद महाराज लाड असतील. परम मित्र परम आदरणीय स्वरालंकार चिंतामणी महाराज सलग स्वरालंकार माझ्या बरोबर भजन सम्राट आवाजाचा असणारे विशिष्ट उंचीचा असणारे एक बादशाह म्हणतात पण आपण त्या उपमा देणार नाही. मुकुटामणी स्वरालंकार सोमनाथ महाराज बसलेले असतील. आपल्या परिसरात चौघ विजय महाराज काळे असतील. पाठीमागे या तात्यात माझे सर्व भजनी मंडळी प्रेमाचे साऊंड सिस्टम वाल्यांना धन्यवाद देतो आणि निर्धारित वेळेमध्ये अभंगाकडे ओढण्याचा प्रयत्न विठाला. महाराष्ट्रभर हा उत्सव साजरा केला जात नाही असं गाव नसेल. मला वाटतं ज्या गावात हा उत्सव आहे ते गाव नाही मग स्मशानात म्हणायला पाहिजे. खरं आहे की नाही. मला वाटतं काही गावांमध्ये एक वेळेस स्मशान नाही पण स्मशानभूमीच्या बाजूला भगवान शंकराचं अधिष्ठान नाही असं गाव नाही आहे का नाही. जिथे नाही तिथे ते जाऊन तेव्हा दगडा बरे देवा निर्धारित वेळेमध्ये असणारा दुय्यम टप्पा कार्यक्रम आहे. म्हणजे फक्त 2-3 प्लॉटच आहे. तुम्ही असं करा म्हणजे आता जाऊ दे आता आमच्या नंतर बोलू त्या दृष्टिकोनातून. पण गावा एवढं हुशार आहे ना तिकडं आवड आहे ना मग इकडे आवड चांगला काय करावा त्या दृष्टिकोनातून. नेमकी हे सगळे सेफ राहून आम्हाला लढायला येत्या काही ते का ना पारमार्थामध्ये. आता निम्मे गडी त्याच्याकडे निम्मे गडी महाग हे गडी इकडे ते तिकडे पण आमच्या जमतं. चल आपलं भाग्य 2 झाले तर आपल्या 6 गाड्यांचं पोट भरलंय नाही कळलं. त्या दृष्टिकोनातून आपलं भाग्य म्हणून असं धर्माचं कार्य होत असेल तर मी म्हणतो मधले भिंत आण सुद्धा कीर्तन करायला काय हरकत आहे. धर्माचं कार्य चांगलं करता विठाला. इतकं सुंदर आयोजन नियोजन त्या दृष्टिकोनातून महाप्रसादाची सुंदर भगवंताची ना हे दानशूर व्यक्तिमत्व आहे. मला गावातली सगळीच चांगले कोणी एकाच नाही म्हणत सगळीच माणसं प्रेमाची. मी सुरेगाव मध्ये जेव्हापासून येतो मला लेकराप्रमाणे सांभाळलेलं सुरेगावने मी आणि त्या दृष्टिकोनातून माझ्यावर नितांत प्रेम आहे. मी एक माळकरी सक्सेस केलाय आता बाकीचे माळकरी सक्सेस करून दाखवणार. माझा माळकरी मी मागच्या वर्षी तुमच्या समोर माळा घातली तुम्ही म्हणजे कसं होईल मला जे होईल त्याला मी जबाबदार राहील. कारण माझा शब्द बदललो मी अवघड त्याला माहिती. बरं वर्षभरात त्या माणसाने सांगितलं फार चांगला अनुभव आला आणि तितकंच प्रेम आहे म्हणून सत्कारा या दोघांनी नियोजित केलं. त्यांनी सकाळी शाळा टाकून दिली म्हणून तुझं शालेय कीर्तन करतो किंवा एक तरी माळ करा घडवला हे माझ्या जीवनातलं भाग्य असेल विठाला. गावोगाव किती परमार्थ पेरला याला महत्व नाही. गावात जाऊन माणसं किती सुधारवली याला विशेष महत्व आहे. काही माणसं म्हणतात मी 100 वर्ष गावाचं राजकारण केलं ना अख्खा एकही रस्ता धडाव नाही केला. काय करतो दृष्टिकोनातून मग काय केलं याला महत्व नाही पण काय क्रियामान करतो याला महत्व आहे. त्या दृष्टिकोनातून सिद्धांत मांडायचा. ऐका सुंदर असणारं संप्रदायाची मिरवणूक करण्याकरता किंवा संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता महाराष्ट्रातली मंडळी एक थोडंसं ताकदीचं वाक्य बोलतो मला अभंगाकडे जायचं. काही लोक रात्री मला एक शंका उपस्थित केली खंडेश्वर देवस्थानला एका विद्वान मंडळी होते निवृत्त PSI आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातले कीर्तनकार 40,000 50,000 घेतात हे जरा न परवडण्यासारखे आहे. म्हणलं बरोबर आहे तुमच्यावर पण तुम्ही ज्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे त्यांचा घेत नाही ज्यांची घ्यायची गरज नाही त्यांचा मांडल्याशिवाय राहत नाही. फार सोपं बोलतो. क्रिकेटचा देव म्हणून ज्या व्यक्तीकडे बघितलं जातं काय नाव सचिन तेंडुलकर असे व्यक्ती जर ड्रीम 11ची जाहिरात करते ऑनलाईन तरुणाई असणारा जुगारीकडे वळवण्याचा प्रयत्न करता तुम्ही त्यांना देव मानता. स्पष्ट बोलतो माझा रागील. महेंद्रसिंग धोनीला आपण जागतिक दर्जाचा कॅप्टन म्हणतो. ती माणसं सुद्धा ड्रीम 11 पत्त्याची 52 पत्त्याची जाहिरात करताना ऑनलाईन तरुण वर्ग तिकडे फसवतात. अमिताभ बच्चनला आपण सिनेसृष्टीचा बादशाह म्हणतो. ती माणसं विमल केसर गुटखा असणाऱ्या त्या जाहिराती करताना तरुण वर्ग तिकडे वळत आहेत. अरे महाराष्ट्रात असला कोणता कीर्तनकार की म्हणजे 10 40 50 घेऊ द्या पण ज्ञानोबा तुकोबारांचे विचार सांगितले व्यसनापासून बाजूला एवढी शिकवण दिली इतकं तर वाईट नाही. धर्माचं कार्य करत असताना पैसे घेऊन जर धर्मातच सांगताय ही माणसं पैसे घेऊन सुद्धा तुम्हाला जुगारीकडे वळतात तुम्ही त्याला ब्रँड अँबॅसेडर मानता. आणि जी माणसं धर्माच्या कार्य करता 2-5 रुपये करता महाराष्ट्रात जीव हाताशी घेऊन ठेवता तुम्ही त्याला पैसेवाले म्हणता. रात्री एक मला देती घेती नरका जाती म्हणलं आधी जे देती ते नंतर घेतीये. आधी कोण आहे आधी देतीये मग आम्हाला नाही करावलं मग ते आम्ही सुद्धा तिकडे येते मग ती घेतीये विचार. महाराष्ट्रभर असणारा शिवजयंतीचा त्या दृष्टिकोनातून 19 फेब्रुवारीचा उत्सव झाला.
त्याच स्वरूपाने महाराष्ट्रभर आता शिवरात्रीचं सुद्धा पर्व काळ सप्ते चालू आहे आणि पुढच्या हप्त्यामध्ये तुकोबारायांचे बीज सुद्धा महाराष्ट्रामध्ये तितक्याच उत्साहात साजरी होणार. हे धर्माचे कार्य, संतांचे कार्य आणि देवाचं कार्य महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीने चालू आहे म्हणून आपला अभिमानी महाराज. किमान ज्या गावामध्ये तरी असं परमार्थ चालू आहे ते गाव सुद्धा पुण्य आहे महाराज. जेत दोन यज्ञ चालू आहे आता सध्या. यज्ञाचे नाम यज्ञाचे तिकडे का होईना इकडे का होईना पुण्यभूमी पुण्य देश आणि जेथे वैष्णवांचा वास. सदाशिव राम पूजी सदाशिव हे सुद्धा भजन तेच करताय. आपण करतो हे भाग्यवान आहे का नाही. भोजी बाबा देवस्थानच्या बाबतीमध्ये खरं भाग्य माणूस. मी महाराष्ट्रभर या देवस्थानांना विशेष का म्हणतो माहिती. आपल्याकडे संप्रदाय म्हणतो हिंदरी शंभर दैवत आहे पण आपल्याकडे 33 कोटी देव कोणाचा भाव कोणाची असेल पण ज्याचा त्याचा भाव त्याच्या ठिकाणी समर्पित आहे. मला वाटतं तुमच्यापासून तर मला उमाजीबाबा पुणेकर बोजीबाबापर्यंत मला चांगला संपर्क किंवा मी रोज त्यांच्या सांगितलं. आता सकाळी आंबोरानं दशक्रिया केली बाबा वगैरे सगळे मंडळी आम्ही तिथंच होतो सकाळी येताना. आता तशी माझी परवानीची तशा 5 परवानी मला सुद्धा 5 परवानी आज नाही कळलं. इतका स्ट्रगल आहे आजच्या दिवसाला. जिथं पुरणार आहे तिथं पुरणार आहे. बघा सकाळी 7 ते 8:30 पर्यंत दशक्रिया केली. आता 10 ते 12 इथं करायचं. मला वाटतं 2 ते 4 पर्यंत जेल रोड आहे. 6 ते 8 चाळकवाडी चाळक बाबा त्यांच्या ठिकाणी आहे आणि संध्याकाळी 10 ते 12 संग्राम जगताप रौप्य महोत्सव नगरला पळायचे. किती पळायचे ही परवानीच आहे विठ्ठल. एवढं काय फेक नाही. तुम्ही रोज लाईव्ह स्टेटस बघताय प्रत्येकाने त्या पद्धतीने म्हणून बाकी विस्तार मांडायचा नाही. महाराष्ट्रभर शिवरात्रीचा उत्सव चालू. कमी वेळेत पुढे जायचे. शिवरात्र वर्षातले किती एका वर्षात शिवरात्र किती 100% कन्फर्म आहे. माणसं कन्फर्म सुद्धा घाबरतात. बरं सोपं विचारतो किती जणांचा असं म्हणजे भगवान शंकराचं वाहन नंदी आहे. बघा धर्माच्या बाबतीत किती जागरूक एका मिनिटात सिद्ध करतो. किती जणांचं म्हणणं आहे भगवान शंकराचं वाहन नंदी आहे. बोला काय आहे. हा कन्फ्युज झाले ते म्हणजे भावाने म्हणते म्हणजे वेगळं असा पाहिजे. इतकी माणसं धर्माच्या बाबतीत जागरूक ज्याच्यावर ठाम विश्वास आहे ना तिथं सुद्धा भरकटवली ना तरी माणसं म्हणतात तो दुनिया झुकते झुकाने वाला चाहिए. माणसं थोडस डायव्हर जरी केलं ना तरी आपला धर्मावरचा विश्वास उठतो. ही सगळ्यात मोठी ग्लानी आहे धर्माला विठाला. महाराष्ट्रभर सगळ्यात मोठी क्रांती जर केली असेल तर बोजीबाबा देवस्थान संप्रदाय हा जवळजवळ विरोधाभास होता. बरोबर आहे ना. मी बोलतोय विरोधाभास होता. ज्यावेळेस पहिला नारळ घेतला गंगागिरी महाराज सप्त्याचा दिग्रसला त्यावेळेस मी थोडस बारीकच असेल पण मला कळतंय चांगल्यापैकी थोडं गात होतो. नारायणगिरीजी महाराजांनी एका बाजूला पुणेकर आणि एक बाजूला असणार त्यांच्या रखमाबाटली खेमणार असणार जे दिवंगत झाले. थोडासा इतिहास सांगतो मी. अशी बैठक बसलेली 50 गावांचे मुकुंद महाराज. बाबांनी सांगितलं नारळ देतो तुम्ही तितक्या ताकदीचे माणसं आहे की एकटा माणूस सप्ताह करू शकतो एवढी ताकद आहे त्यांच्याकडे. इतकं त्यांची ताकद आहे. किंवा एक शब्द टाकला तर मी बघितलं बाबा दिंडीमध्ये तुम्ही जाऊन आलेले आपण. मला ती एक काठी आपटली तर 5000 वारकरी एका रेषेत सरळ होते. ही सामर्थ्य आहे. आणि एक सामर्थ्यशील दिंडी म्हणून का त्यांच्याकडे बघतो एकही महिला वारकरी दिंडीत नाही. त्यामुळे आचरण बिघडायचा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही. इतकं नित्य नियम आणि इतकं साध्या पद्धतीने बाबांनी सांगितलं नारळ देईल पण मी असं ऐकलं की तुमच्या बुवाजी बाबाला रक्ताचे पाठ वाहतात ते बंद करसाल का. नारायणगिरी महाराजांनी शब्द दिला. साक्षात ब्रह्म स्वरूपाचा शब्द दिला आणि बाबांनी तो पाळला. इथून पुढे परमार्थ आणि महाराज महाराष्ट्रभर बुवाजी बाबा देवस्थानात सप्ते होतात आणि ती माणसं दिंडीत सुद्धा सप्ते आणि वारकरी करतात आणि परवान्यानं सुद्धा सप्तेच होतात. ही सगळ्यात मोठी क्रांती घडवली. मला वाटतं विरोधाभास असणारी माणसं जर आपल्याकडे आली काय म्हणणं तुमचं ही क्रांती मग काय म्हणायला पाहिजे. जाऊ दे तो कोण पुसतंय काय त्याशी काय घेणं देणं नाही.
प्रत्येकाची उपास्य देवता वेगळी. आता प्रत्येक जण इथं उभा आहे. आता प्रत्येकाचा आवडता देव एकच आहे का? देव एकच आहे का? मग देव सृष्टी म्हणजे किती आहे? अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्यासी आणि बाप रखमा देवाने खुण बांधली कैसी. आणि शोधायचं असेल तर अनंत रूपामध्ये शोधू नका, तो एका ठिकाणी सुद्धा सापडेल. देवा मी असलो तुम्ही असलो काय लागतंय महाराज? आपण जिवंताला नेऊ तर मेलेल्याला काय किंमत आहे भेटायला? मला फक्त माझा प्रॉब्लेम काय, फक्त माझा थोडा हा बसलेला नाही पाहिजे. ज्या दिवशी माझा ओपन होईल ना त्या दिवशी मला झेंडा पाठी काही गरज नाही, मला हाक्या सुद्धा लागत नाही. मी स्वतःच गाडी ओढतो. मग मी सामने घोडा पाहिले त्यामुळे मला सुचलं थोडस ते पुढं पाहिलं बोला कळलं पाहिजे नेमकी काय मांडायचं विठाला. पूर्ण वर्षातल्या 12 शिवरात्री आणि ही महाशिवरात्र आहे. नीट आहे का? विषय मांडायचा आहे. 5 पर्वणी 5 कोणत्या? पाच पर्वणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये वर्षामध्ये 5 पर्वाचे उपवास असलेच पाहिजे कोणाला तरी. 5 आहे कोणत्या? घ्या वायर करंट येते का? डोक्यातलं समीकरण काय तेच कळालं मला. ऐका. 1 कृष्णाष्टमी, 2 रामनवमी, 3 नृसिंह जयंती, 4 वामन जयंती आणि 5 महाशिवरात्री. हे किमान तरी उपवास प्रत्येकाला असले पाहिजे. हे 5 पर्वणी. कळलं ना? मग तुम्ही म्हटले किती हाना त्याच्याबद्दलच काही माझी शंका नाही, पण हे 5 तरी असले पाहिजे. आता किमान बसलेल्यापैकी एक तरी असा सापडा भाग्यवान की त्याला आज शिवरात्र नसेल. ज्याला नसेल ना तोच म्हणणार खरे खरे खरे. करावा समाजाला या कलियुगामुळे.
भोळे. मी म्हणले ते चांगले म्हणजे काय आहे, त्याला काय तुला काय येतं, काय माणसं आहे ना ते, त्याला काय होतं, हा वर्ग लय घातक आहे प्रत्येक गावामध्ये. तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही. आपण म्हणून चांगला सप्ताह झाला पाहिजे, हात्याला काय होतं का कोण घ्यायचं नाही. मग चांगले काय हात्याला काय एवढे पैसे, त्याला काय होतं. आपण म्हणलं का थोडं अन्नदान, नाही लोकांनी ते खालायचं, त्याला काय होतं. बाबा काय नाही, बाबा कंटाळ जमत, बाबा काय कोणता काही सांगत, त्याला काय होतं. हा जो वर्ग आहे ना प्रत्येक गावातले घातक आहे. हे जो त्याला काय होतं, हा जो वर्ग आहे ना त्याला म्हणा तुझ्या मुलीच्या लग्नामध्ये फक्त मुलगी आहे ना, तिला बाहुल्या उभं करतो, नवरदेवच नाही, मग त्याला काय होतं. ही वळवळ बेकार आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणून इतक्या त्या पद्धतीने विस्तार मांडण्याकरता ताकदीचा असावं लागतं. तसे बऱ्याचशा ठिकाणी आजचा विषय तो नाही. मग महाशिवरात्रीच्या पर्व सांगितलं मी, हे 5 पर्वणी असल्या पाहिजे प्रत्येकाला उपवास, हे भाग्य आहे. हे घडते कसं, योग याग तपे केली तयाने आमोपे, त्यांना नाही घडत महाराज. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. ही कशी आली शिवरात्री, ही विशेष का पर्वणी साधली गेली, याचा फक्त एक दृष्टांत आज शिवरात्री म्हणून देतो आणि आपण गावाला प्रवेश करतोय. का चंड नावाच्या भिल्लाची एक थोडीशी कहाणी आली. जो कुटुंबाच्या उपजीविकेकरता रात्रंदिवस असणार त्या पद्धतीने प्रयत्न करायचा. जिजू नाही, चांगला प्रयत्न करीत होता तो. हसायला लागला, काय भांगडे काय मुकुंद शांत झालं. ते काय जिजू संसाराचा गाडा नव्हता हाकीत, तो त्या पद्धतीने असणारा परमार्थ करत होता. त्या दृष्टिकोनातून मला वाटतं प्रत्येक जण करतो की नाही, प्रत्येकाला अपेक्षा असते त्या पद्धतीने. दुर्दैव असं घडलं, एके दिवशी शिवरात्रीची असणारी महापर्वणी आणि रात्रीच्या दृष्टिकोनातून तो शिकारी करतात. पूर्वीच्या काळातली सावज हे रात्री सापडायचे, शिकारला सावज म्हणायचे जुन्या काळामध्ये. सावज भेटण्याकरता जंगलामध्ये गेला विजय महाराज आणि प्रसंग असा ओढवला. रात्र 2 प्रहरी झाली होती. प्रहर किती हो, दिवसामध्ये प्रहर किती, गेलं बोंबाला. प्रहर कसा असतो बरं, जाऊ थोडं विचारतो आता मी. कायम सूर्यगाव म्हणजे प्रहर म्हणजे नेमकं काय, तुमच्या डोक्यातला प्रहर म्हणजे कसा असतो. नाही अवघडच. 7 ते 7, 12 ते 12, 3 ते 3 आणि 4 ते 4 ही प्रहर आहे. रामपहार तर वेगळा आहे. आपले भल्या रामपहारात 8 वाजता उठतात ते दलिंदर. त्या पूर्वीच्या काळी गवळणी पहाटे उठायच्या आणि त्या गोड उठायच्या, आपल्यासारख्याने उठायच्या आणि उठून त्या पहाटे असणारे काम करायचं. काय आता काय पर्वणी आणि गवळणी नाही म्हणायचं, पण त्या पहाटे काम करायचं. काय करायचं, घोम घोम करती घोम घोम करती जास्त नाही, पण सगळ्यांना आनंद भेटेल असं जाऊ. एक दिवस असं वाटलं नाही पाहिजे एक दिवसाचा कीर्तन कामाय झाला पाहिजे, नामय आलं पाहिजे, मागणी झाली पाहिजे, शिवरात्र झाली पाहिजे, आणि बोवाद वारणात असला पाहिजे. नाही तर प्रासंगिक कीर्तन निवडले का बरेच जण अभंगावर बोलतात, असे मध्ये येतच नाही अभंगाकडे. मग ती ऐका त्या पद्धतीचा असणारा तो प्रहर आहे. आणि तो सावजा करता शिकार घेऊन असणारा धनुष्याला तीर कमठा लावला आणि बेलाच्या झाडावरती बसला. कुटुंब पद्धती काय असते याच्यातून या कहाणीतून घेण्यासारखं आहे. थोडंसं चिंतन ऐका. प्रसंग असा आवडला चिंतामण मला. त्यावेळेस त्याने असणारा रात्र झाल्यामुळं ते ज्या झाडावर बसला तर कशाचं होतं काय माहित नाही मला. तो त्या झाडाची पानं तोडायचं आणि त्या खाली पिंडीवर टाकायचं. पत्रम पुष्पम फलम तोय, त्या दृष्टिकोनातून एवढं जरी दिलं ना देवाला तरी मान्य असतं. वाक्य कळतं ना, फार गडगंजन फार द्यावा लागतं, काही नाही लागतं. आणि तेवढं नसलं तर तुमचा भाव जरी चांगला असला तरी तो असणारा भगवान परमात्मा काम करू शकतो. काही न लगे Yeah.
असं येते. ज्यांना कळलं, ज्यांना धन्यवाद नाही कळलं त्यांनी किमान फराळ तरी करून जा. लोकांना काय कळतं हेच कळत नाही. कलियुगातलं दुर्दैव आहे, त्यामुळे जास्त सांगत नाही. काहींना काही बोललेलं काहीच कळत नाही. महाराज कीर्तनामध्ये नाही कळलं काही सोपा दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. महाराज असणारा एक पत्नी भांडण झालं एका मांत्रिकाकडे गेली. ते मांत्रिक हिंदी बोलायचं. आता महाराष्ट्रात कथाकार उडाले म्हणून महाराष्ट्र पर युपी बिहारवरून कथावाले मागवायला गेले. काय दुर्दैव या महाराष्ट्राचे तेच कळालं मला. आणि ते काही नाही, त्याच्याकडे गेली म्हणलं झगडा होता है उसके लिए कुछ उपाय बताओ. तर ती हिंदी बोलायचं. ते म्हणे घर पे जाओ. कोणाला? त्या महिलेला. मग ठीक आहे म्हणे मग एक दिया दो. ती म्हणे ठीक आहे मग भगवान के सामने जाओ. ती म्हणे ठीक आहे और उसको जला दो. ती म्हणजे मग दिव्याचं काय करू? तुम्हाला नाही कळालं का? ती म्हणे दिव्याचं काय करू? तो काय म्हणला घरी जा, देवाच्या पुढे दिवा ठेव आणि तो दिवा पेटव. ही म्हणजे दिव्याचं काय करू? हिच्या डोक्यात कोणाला पेटव? आता कळलं एवढं तरी बरं फोडून सांगितलं बेटाला. आज संख्या वाढली बेटा. जेव्हा पुढे सारखा थोडं पुढे सारखा बसून घ्या बरं एकदा. जागा आता शिल्लक राहिल्या नाही पद्धत नाही. आणि आता फेर निवडणूक घेता येत नाही, त्यामुळे तुम्ही जागेवर बसून घ्या. म्हणजे बसायला बोलावं लागतं. थोडं सारखं पुढे विठाला बसतील. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. म्हणून भजन म्हटलं. काही ते फार अवघडच करून टाकले मला. आपण काही म्हणलं का काही शब्दांचं तर पोषण पद. आता वेळ नाही आपल्या तशी. एखादा माणूस आपल्या जवळ येऊन बसायला लागला का ते महाराज याचा काय काय म्हणजे जवळ बसले गेला की रामायण सुरू करतो. म्हणजे त्याची बडबड म्हणजे रामायण. काय संप्रदायाचे व्हिडिओ मध्ये शब्दमय कोश असतं त्याचं हे काय काही नुसतं रामायण महाभारतात बघत राहतो. म्हणजे हे बघणे ग्रंथाची उपाधी उपमेय अलंकार कळतो का मला सिद्धांत काय मांडायचा आहे का बारकाईने सांगतो. ते रात्री महाराज बिजू महाराज रात्रभर असणार ते पूजा करायचं. काय महत्वाचं देवाला? भाव महत्वाचा आहे. भाव अंतरीचा भिन्न. भाव जर चांगला असेल ना तर एक संत रोहिदासांचं वाक्य होतं मन चंगा कठोटी में गंगा. काठवटीत गंगा असं नाही. काही एक म्हणला काही जण अरे मन चंगा आहे तो काठवटीत गंगा. अरे काठवट नाही येड्या. ते बिचार चांभार समाजाचे होते संत रोहिदास महाराज. आणि ते पाणी साठवण्याकरता जी कुंडी बनवली जायची ना त्याला कठोटी म्हणतात. मग ते म्हणायचं काशीहून आणलेलं पाणी आणि चांबडे जरी धुतलं तरी ते पाणी मन चांगला असेल तर त्यांना काशीत गंगा आहे आणि माझी कठोटीत गंगा आहे असं आहे. ज्याला नाही समजत ना मग तो येडा गंगा आहे मराठी भाषेमध्ये. त्या दृष्टिकोनातून आता ऐका. मग त्याने ते पुष्प टाकले. काय भाव महत्वाचा आहे? एक असणार नारदीय सूत्रामध्ये ठेवलेला अमृत ग्रंथात दृष्टिकोनात एक दृष्टांत आला म्हणून सांगतोय का. हिरण्य नावाचा एक भक्त होता. हिरण्य कश्यप नाही, हिरण्य नावाचा. भगवान शंकराची उपासना करत. पारधी होता समाजाने. पारधी कळतो ना म्हणजे नित्य उठवणी सापद आणि शिकार. कथेतून थोडं बाजू होतो. बिजू महाराज नियम असा होता तो गावातल्या त्या जंगलातल्या मंदिरामध्ये भगवान शंकराला नैवेद्य बघायचा पोळी तुपाचे वगैरे. आणि त्याला कोणतं सांगितलं देवाला दिले तर देव 10 पट देत असतो. देवाला दिलं तर देव 10 पट देत असतो. एवढं वाक्य जरा डोक्यात ठेवा म्हणजे कळेल. ज्याचं स्वभाव आहे घेशी तेव्हा देशील. वात्राला गाठी बँकेत कुठे दानपेटीत रुपयाने देवा लाख मागत होतो. एवढा याडा नाही द्यायला. आईंच्या 80 वर्ष झाले तरी चाव्या कमरेलाच आहे करगोट्याला. तुम्हाला आता कळलं दिवाळीला करगोटा का बांधतात आपल्याकडे.
दुसरं कामच काय त्याला इथं बांधायला सोडून काही ते इतके दिले तरी आपण घरी जावं का ते बिचारी सुटला म्हणते मामा पाहुणे आले हे कोण ऑडिटर सारखं विचारतं किती आहे 4 आहे म्हणून समजा ती चावी याच्याकडे मग जाऊन तेवढं खोलून द्यावा ना चावी नाही देत हेच जात अरे मग तिजोरीच्या असावी इथपर्यंत ठीक आहे पण जनावरांच्या फाटकाच्या सुद्धा काय सांगा कधी याचा विचार केला आहे काय सगळ्यात महान भक्त होता जेवढे जेवढे शैव भक्त आहे का शैव भक्त त्यांच्या बाबतीमध्ये ऐश्वर्य प्रधान जीवन आहे जरा नोट करा एवढं आणि जेवढे पांडुरंगाचे भक्त आहे ना ते गरीब आहे विचार कानवाळू कृपाळू दीना मी प्रमाण चुकीचं बोललोय का दीना लागी उद्धरण आहे सांगतो तो हिरण्याला असं वाटलं आपण तसं केलं पाहिजे मग तो शिकार करायचा भाव सांगतो भाव आणि ती शिकार केली की पिंडीवर कापायचं त्याचा भाव बघा पिंडीवर कापायचा अर्ध देवाला अर्ध घरी न्यायचं त्याचा हेतू होता की देव दिले की देव 10 पट देतो आता तो भोळा होता आपल्या इतका भोळा नव्हता हा जो अभंगात भोळा आहे ना तो किती भोळा हा वेगळा आहे आपण ज्याला भोळा म्हणतो ते भामटे भोळे रात्रीत आपल्या घरामागचे 2 एकर घेते कलियुगातले भामटे भोळे आपल्याला तिकडे जायचं नाही कर्म सहयोगाने प्रसंग असा उडावला त्यावेळेस असणार नंतर तिथं लक्षात आलं की कोणीतरी पोळी तूप वगैरे हे तयार करून आणताय शिजवून आणताना आपण देवाला कच्चं खायला देतोय म्हणजे आपण पाप करतो याने नियम बदलावला ती शिकार करायची भाजायची मग देवावरती आरती ठेवायची गावातला पुजारी म्हणला याच्यात कोणीतरी आघोरीपणा करताय म्हणे आणि हे बंद व्हायला पाहिजे लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून असणाऱ्या दृष्टिकोनातून त्यानं नजर ठेवली आणि त्या हिरण्याला पकडले नीट ऐका बघा भाव सांगितलं तू जे करतोय ना हे पाप आहे आणि तिसरं नेत्र उघडल्यानंतर सृष्टीचा पलय त्या दृष्टीकोनात सृष्टीचा रस्ता तळाला घेऊन जाणे भगवान शंकराचं कार्य आहे म्हणला मग आयुष्यभर पाप केलं याचे परिणाम वाईट भोगावे लागेल ते विचार होतं मला ते घाबरलं म्हणला काय देवा दृष्टिकोनातून चूक झाली माझ्या पण जे झालं असेल त्याचा मनस्वी पश्चाताप झाला आणि त्यानं अंथरुणाला खेळून पडला 14 दिवस अन्न पाणी त्याज्य केलं पुजारी आपापला नैवेद्य नेऊन ठेवायचं 14 दिवसांनी भगवान शंकरा पुजाऱ्याच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं या भोळ्या बाबानं मी 14 दिवसापासून उपवासी मला जेवण पाहिजे पुजारी स्वप्नातच म्हणला देवा रोज नैवेद्य आणतो देवाने सांगितलं त्याचा तुला भाव आहे तो भाव नाहीये तुम्हाला नाही कळलं जो वर्षभर नैवेद्य ठेवतो ना तुला गावाचा भाव आहे त्याच्यात भाव नाहीये म्हणला मग मला त्याचा नैवेद्य पाहिजे जो मला रोज तसा देत होता दृष्टांत संपला पुजारी त्याच्या पाया पडायला गेला मला तुझा नित्य नियम चालू कर इतका भोळा आहे की काही न लगे एक भावची कारण इतका भाव देवा कारणे भाव तस्मात न द्यावे लागे फारसे वित्त या दृष्टिकोनातून तो भोळा आहे असा सिद्धांत मांडायचा होता किती भोळा आहे चला शिवरात्रीची कहाणी पूर्ण करतो भोळा सांगू चला त्यावेळेस असणार त्या पिंडीवरती असणारा थर झाला आणि पूर्ण रात्रभर 1 प्रहर भजन झाले पूर्ण 1 प्रहर 6 ते 7 किंवा 7 ते 7 हे भजन झालं 1 प्रहर भजन झाल्यानंतर प्रसंग असा उडावला त्या दृष्टिकोनातून एक हरण तिथे पाणी पिण्याकरता आलं आणि ते पाणी पित असताना त्या दृष्टिकोनात तीर कमठाला बाण लावला आणि ते बाण सोडणार बाण आता सोडणार तेवढ्यामध्ये त्या हरणाला वाचाशक्ती झाली त्या हरणाने सांगितलं मी गर्भीण आहे माझ्या उदरामध्ये बालक आहे मला मारायचा 100% मार पण यांना जन्म देऊन येऊ दे मी तुझ्या समोर उभं राहणार आहे त्याने विचार केला आयुष्यात हरिण कधी बोलताना पाहिलं नाही हे बोललं असेल मग थोडासा विश्वास ठेवायला काय हरकत आहे प्राणी आहे कधी कधी भूतदया गायी पशूंचे वानर तानेल्या जीवन वनामाजी याचा अर्थ समजून घेत चाल त्याने सोडलं त्याला दया आली त्या हरणीने घरी गेल्यावर कुटुंबाला सर्व कहाणी सांगितली आणि त्या कुटुंबातली असणारी काही आधीची जी पिल्लं होती ती आणि त्या कुटुंबातला जो प्रमुख होता तो नर सुद्धा पुन्हा याच्याकडे आला आणि सगळ्यांनी सांगितलं आम्हाला मारा आधी पिल्लांनी सांगितलं आम्हाला मारा आमच्या आई वडिलांना राहू द्या आमचं अन्न तुमच्या कामी येत असेल तर आम्ही मरायला तयार आहे वडिलांनी सांगितलं मी कुटुंबाचा प्रमुख आहे बाकीच्यांच्या करता देह जावं अथवा राहावं कुटुंबाची निष्ठा माझ्या करता महत्वाची मी पुरुष प्रधान आहे मला मारा बाकीच्या माझ्या पिल्ला आणि राणी या सर्वांना सोडून द्या त्यावेळेस या सर्वांचा गोंधळ त्या शिकाऱ्याच्या मनामध्ये चंड भिल्लाच्या मनामध्ये काहूर मातलं पिढ्या काय प्रेम आहे कोण कोणाकरता मरायला तयार होते इथं कुटुंबामध्ये माणसं म्हणतात ते एकटं जायना मरायला बाकीच्यांचं काय आता त्या असं म्हणतात फक्त असं मी ऐकलेलं आहे माणसं इतकं प्रेम नाही आणि जनावर इतकं प्रेम करतात म्हणून तो जरा असणारा कम्प्लीट झाला तो चंड भिल्लाच्या दृष्टिकोनातून ते जे सावज त्या हरिण ते होतं पूर्वी इंद्र दरबारामध्ये नाचणारा गंधर्व आणि काही त्या असणाऱ्या अप्सरा होत्या
कामिक वृत्तीनं नाच केल्यानंतर ब्रह्मदेव कामुक झाला आणि त्या पद्धतीने त्यांना शापित केलं. म्हणून ते शापमुक्त भोगण्याकरता सृष्टीमध्ये येऊन हरणाच्या रूपाने नाभी स्वरूपानं कस्तुरी घेऊन त्या पद्धतीने ते फिरत होतं. ते शापित हरणाचा तो वरद असता त्यांच्या दृष्टिकोनातून मुक्त झाला. त्या शिकाऱ्याचा असणारा जो बाण आहे तो स्थिरकंठाचा गळून पडला. कुटुंबाविषयी प्रीती त्याला आवडली आणि त्यावेळेस असणारा तो शांत पद्धतीने त्या झाडावरती बेल टाकायचं काम आपलं त्या पद्धतीने करत होता. त्या पिंडीवरती विशिष्ट असणारा ढिगारा तयार झाल्यानंतर भगवान शंकराचं असणारा आत्मलिंग स्वरूपाने प्रगट झालं. भगवान शंकराचं शिवलिंग हे आत्मलिंग आहे बघा. शिवलिंग हे आत्मलिंग ते प्राकट्य जीव स्वरूपाने आहे. प्रत्येक ठिकाणी पिंडीचा आकारमान वेगळा आहे का? हा, उंचीमध्ये फरक होऊ शकतो पण मूर्तीत फरक आहे. म्हणून आपल्याकडे त्या दृष्टिकोनातून आहे. पण या भक्तीच्या संप्रदायामध्ये इथं माणसाने भेद केला. हरिहर वाद एकेकाचे हृदय गोडी साखरेचे काही संकल्प नाही मारत. भगवान शंकर दृष्टिकोनातून आले त्यावेळी प्रसन्न झाले. कोण असा होतो भक्त असं बघा जेणेकरून रात्रभर माझी असणारी पूजा केली. आणि भगवान शंकराने त्याच्याकडे बघितलं. ज्यानं बघितलं त्याच्यात आईस्क्रीमच झालं. मला रूप पाहता वचने सुख झाले हो साधारण. तो म्हणला एवढा काय असा दैदिप्यमान पुरुष प्रकट झाला. ज्याने स्वप्नातही देव पाहिला आणि त्याच्या समोर देव आला. तुमच्या समोर जर सकाळी 7:30 वाजता यम आला किती आनंद होईल तुम्हाला? आनंद होईल. आनंदाची डोळी आनंद तरंग होईल. त्या आनंदाच्या रंगामध्ये तुम्ही तरंगून जाल पण त्या रंगाची क्रिया मला कळणार नाही. त्याला आनंद झाला. भगवान शंकराने सांगितलं माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात प्रेममा व्यक्त समप्रिय. त्या दृष्टिकोनातून अनन्य भावाने जरी भक्ती केली ना तरी तो भगवान परमात्मा त्या भक्तांकरता प्रसन्न स्वरूपाने आशीर्वाद देतो. इतकं दैवत बोळ आहे. इतकंही बोलू नका समजत. ते ज्याला ज्या बाबाला ह्या बाबाला जे कळतं ते कोणालाच कळत नाही. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाता मच्छिंद्राने बोध गोरक्षर गहिनी प्रसादे ज्ञानदेवा साधने दिलेले माझ्या हातीच्या दृष्टिकोनातून शैव संप्रदायाची परंपरा आहे. या अभंगामध्ये 2 परंपरा आहे बघा. ह्यामुळे हरिहरा भेद हा अभंग तुकोबरांनी काढला बघा. तुम्ही म्हणणार कसं का? उजवे वाम भागन तुका म्हणे एकच आहे. आदिनाथ गुरु अभंगाला 2 ठिकाणी डिवाइड करा बघा. जाणत्या मंडळी करता सांगतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत शैव अवतार. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य कवी नारायण बरोबर. नवनाथ भक्ती साहेब. मच्छिंद्राने बुद्ध गोरक्षाचे हरिनारायण. गहिनी प्रसाद शैव अवतार. पुन्हा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. आणि ज्ञानदेवा सार चोजविले महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर. या दृष्टिकोनातून असणारा ही परंपरा भेद आहे पण तरी सुद्धा सगळे एकत्र आहे. आपल्या ठिकाणी अनंतर संप्रदाय शैव आहे, शाक्त आहे, गाणपत्य आहे, सैन्य आहे, शौर्य आहे, वैष्णव आहे. सगळ्यांच्या ठिकाणी भगवान परमात्मा एक आहे. म्हणून त्या वृत्तीने भजन केलं पाहिजे. देव एकच आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील मी सिद्ध करतो एका मिनिटात. मी दृष्टांत बोललो की नाही मला माहित नाही. वाल्मिकाने रामायण तयार केलं त्यावेळेस 100 श्लोकांची यादी आणि त्यातले 1 कोटी श्लोक विवरण पद्धतीला आले. म्हणजे डिव्हाइड करायचे कसे? शेवटी एक राहतो बघा. तुम्हाला सिद्धांत सांगतो. 1 कोटी वाटायचे तिघांमध्ये. चला डिवायडेशन चालू करा पटापट. जीएसटी राहून उरलेले मागे काढा. बाकीचे माझ्याकडे. चला मी सांगतो. 30 लाख देव, 30 लाख दानव, 30 लाख मानव. किती राहिले बोलत चला पटापट. 10 लाख राहिले. 10 लाखातले 3 लाख देव, 3 लाख मानव, 3 लाख देव दानव. किती राहिले? 1 लाख. 1 लाखातले 30,000 देव, 30 लाख मानव, 30,000 मानव, 30,000 दानव. किती राहिले? 10,000. 10,000तले पुन्हा 3,000 देव, 3,000 मानव, 3,000 दानव. किती राहिले?
हजार, हजारातले 300 दानव, 300 मानव, 300 देव, किती राहिले? 100. 100 30 देव, 30 मानव, 30 असणारे दानव, किती राहिले? 10. 10तले 3 देव, 3 मानव आणि 3 दानव, किती राहिले? 1. मग तो सगळ्यांच्या दृष्टिकोनातून व्याप्त आहे, पण तो एकच आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना आणि हरिशी करुण येईल. तो एकच आहे. अनंत रूपाने जरी भरलेला असला तरी मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, म्हणून इतका गोळा आहे. किती गोळा आहे? एक सिद्धांत देतो म्हणजे लक्षात येईल. पार्वती ही भगवान शंकराची पहिली पत्नी का पूर्व पत्नी? हा चिंतन माझं सगळं शंकरावर थोडस डोक्यावरून जाईल, कारण बाबाने उंचावर राहतो, त्यामुळे विचार उंचीचेच मांडावं लागते. कैलास पर्वत उंचीवर आहे की नाही, मग ते विचार तितक्या उंचीचे असले पाहिजे. बुवा धोरणात आहे. भगवान शंकराची मूळ पत्नी कोण? गाणे म्हणू का 2-4? काय ऐकावं ते समाजाला कळालं. मूळ पत्नी कोण होती? सगळं कोण दक्षिणी, कोण सती, कोण काय. पार्वती ही दुसऱ्या अवतारातली हिमालयाच्या पोटी जन्माला आली, म्हणून ती पर्वताची कन्या पार्वती झाली. मूळ पत्नी दक्षिणी. दक्ष राजाला, एकट्या दक्ष राजाला 27,000 कन्या, त्यांच्या सर्वांच्या एकट्या चंद्राला 7,000 दिले. बाकीच्यांचे विवाह झाले आणि शेवटच्या मुलीनं भगवान शंकराशी न विचारता लग्न केलं. ती पळून गेली आणि त्यामुळे तिला राज्यातून काढून टाकलं. त्यावेळेस असणार ती नांदत असताना त्याला पुत्र कामेष्टी, पुत्राचा मोह झाला. यज्ञ केला. यज्ञ म्हणजे सगळ्यांना बोलवलं, पण तिला बोलवलं नाही. पण हे डिपार्टमेंट हुशार, तिने सांगितलं मायाच्या कार्यक्रमाला कशाला बोलावं लागतंय? आपल्याला तोच अनुभव येतो की नाही, आपल्याला फोन नाही आला, त्याला कशाला बोलावं लागतं? विसरला असं गडबडी मध्ये. हे कसं मॅनेज करणार? भरोसाच नाही मारत, कोणालाही फसवतात. यांचा स्वभावच विचित्र आहे. काय बोलतील भरोसा नाही. आमचे गुरुहरी बाबा दृष्टांत सांगायचे म्हणे, फिरता गुरुजी म्हणे एकदा पत्नीला घेऊन फिरायला गेलो आणि ओळख नाही काय नाही म्हणे. त्या दुकानदाराच्या दुकानाचा शुभारंभ असणार, मी माझ्या हाताने काल परवा करून गेलो म्हणे. मग झालं काय? त्या दुकानामध्ये साडी घेण्याकरता गेलो म्हणे आणि त्या दृष्टिकोनातून माझी ओळख पाहिली म्हणे. तिने सांगितलं तुला काय पाहिजे साडी घे. त्यावेळी तिने 2,000ची साडी घेतली म्हणे. वा म्हणे आनंद झाला, घेऊ द्या, काय हरकत नाही, देऊ म्हणे. एवढं फिरतं ते केलंय पाहिजे म्हणे. थोडीशी पत्नीची त्या दृष्टिकोन माहिती पद्धतीने असं सांभाळता आलं पाहिजे. पण त्यावेळेस ते म्हणे बिल किती झालं? 2,000. काय बोलता म्हणे, आम्ही रोज तुमच्याकडे साड्या घ्यायला येतो, 10 वर्षापासून तुमचा आमचा अनुभव होती. बाई म्हणे, ते दुकानदार मला बाई साडी घ्यायची ती घ्या, पण खोटं बोलू नका, दुकान कालच टाकलं. पुढे काय बोलते याचा भरोसा. तुम्हाला एवढं कुठं खोटं बोलता का? कालच बाबा नारळ फोडून गेला, बाबा बोलले म्हणजे की 10 वर्षापासून येत आहे. काय पुढं काय रोडाडू बोलते सोडते, याचा भरोसा नाही. मला सिद्धांत काय मांडायचा आहे का? प्रसंग उडावला की भगवान शंकराच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या तिनं आल्यानंतर तिचा अपमान केला, नंदीचाही अपमान केला. नंदीनं गणगंधर्व सर्वांना मारलं, त्याला नपुसक होण्याचा शाप दिला. म्हणून कलियुगात 4 दात बैल झाला की आपल्याकडे चाप लावतात, ही परंपरा आपल्याकडे आली. आणि ते जे शरीराचे तुकडे झाले ना मेलेल्या प्रेताचे, ते 52 तुकडे, 52.5 तुकडे ज्या ज्या जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी पडले तिथं 52 शक्तिपीठांची निर्मिती झाली. नवरात्र उत्सवाचा विशेष भाग तुम्हाला सांगायचा नाही. आणि नंतर तो पूर्व अवतार झाला. आयोनी संभावून हे काही श्रमी, हिमालयाच्या पोटी ती जन्माला गेली कन्या म्हणून, ते पर्वताची कन्या म्हणून पार्वती जन्माला आली. बाकीच्यांचं सगळ्यांचे ऐश्वर्यप्रधान जीवन, पण ते स्वतःचे वैराग्य बघितलं. आता या बाबांना राहायला म्हणजे 8 पत्र्याची खोली, मशाल पत्रिके ग्रँड किती पत्र्याची पहिली म्हणजे बुवा इथून तो आणत पाहिजे. सरकारी ग्रँड 8 पत्र्याची होती ना, म्हणजे 8 पत्र्याचीच खोली होती. राहायला बाबाला, वापरायला पॉन्ड्स पावडर अख्ख्या अंगाला. हा होते का नाही? भगवान शंकराच्या अंगाला काय होतं? पॉन्ड्सच होती. आणि गळ्यामध्ये 10 तोळ्याचं लॉकेट. नाही तुम्ही ओरिजिनल कोबरा पाहिलाय, त्याच्या तोंडावर आकडा कसा आहे? उलटा आहे. चांगला जवळ पहा, फक्त हात लावू नका, झालं काय तुम्ही जबाबदार नाही. माणसं अर्धवट आहेत त्यांना काही प्रयोग करतात. एकाने झोपेत कीर्तन ऐकलं, मला विंचू नारायण सर्प नारायण, मला घरातल्या देवांची गर्दी झाली. म्हणून घरी गेला देवाला साथ केला, अखेर देव भर बाधित टाकी. मला महाराज इतकं सोपं सांगितलं, मला पावसाळा चालला का धर विंचू का मार. मला हे चांगलं नाही महाराज, रात्री म्हणजे विंचू नारायण सर्प नारायण एवढंच अर्ध ऐकलं होतं. मला त्याने देवाला सजवला, घराच्या बाजूला कोपाटी होती, तिथे काहीतरी दगड वेगळे साफ केला. त्या दगड उचकला का आपला पठार भागाच्या दृष्टिकोनातून त्याला विंचू सापडला. ते विंचू आणेपर्यंत त्याने काही नाही केले आणि मस्तपैकी देवाला ठेवला. बघतो म्हणे काय डोकं फिरलं काय विंचू म्हणे मूर्ख आहे का? रात्री एक कीर्तन ऐकलं आवड महाराजांचं, त्यांनी सांगितलं विंचू नारायण सर्प नारायण. पुढचं ऐकलंच नव्हतं त्याने, जो आपण अर्ध ऐकलं होतं.
म्हणलं मग ती म्हणजे पूजा करायची, दोघे सपत्नी पूजेला बसले. कुंकू अक्षता स्नान समर्पयामी, दुग्धोदक स्नान संगतोमी, गंगा सिंधू स्नान समर्पयामी, बरेचसे मंत्र म्हणणं ते. आणि बरोबर असणारा गंध उघडवला, कुंकू अक्षता गंध स्नान समर्पयामी, आणि बरोबर ठेवायला गेला. त्याचा बाबाचा स्वभाव आहे, आता ठेवीला मस्त की प्रसाद देऊन केले सुखी. जेव्हा झटका दिला ना मला, ते असं उड्या हाणायला लागला, भूत जबर मोठे का बाई. मला तो बाबा कोणी आणला तरी म्हणे त्याला फोन करायला म्हणे, रात्री काही सांगत होतं म्हणजे त्याला फोन तर करा म्हणजे, तो असं सांगा त्याच्या घरचा म्हणे कितका हुशार असेल होतं. तिकडचा संगमनेर तालुक्यात, इकडे काय सिन्नर तालुक्यात म्हणे काही सांगतो चुकीचं, त्याला फोन तर करा म्हणे तुम्ही. ते म्हणे गावकऱ्याला म्हणला कोणी बोलवलं होता, त्याचा पहारा कोणाचा होता, सगळे आले इकडे आपली दृष्टिकोन, त्याला फक्त माझ्याकडे बोलवा म्हणे. तो म्हणे झालं काय, मला काही सांगतो विंचू नारायण सर्प नारायण, त्या काकड्यावाल्या म्हणे फोन कर, तुझ्याकडे नंबर राहते म्हणे, त्यांना नाच राहतो कार्ड घ्यायचा म्हणला. एवढं विचारत म्हणजे त्यांना जरा फोन केला मला म्हणजे असेच कीर्तन सांगतो का, इथून सुरुवात झाली मला डायरेक्ट. काय चुकलं भाऊ आपल्या इथपर्यंत, कोण भेटला असा महात्मा, अशाला कीर्तन सांगतो. म्हणलं काय झालं, मला रात्री काय सांगितलं, विंचू नारायण सर्प नारायण म्हटलं. हो 100% सांगितलं. म्हणलं मग देवावर आणून पूजा करायला गेलो, ठाणका दिला. म्हणलं बाकीच्या पुढचं ऐकलं होतं नाही, तवा मी झोपलं होतं. वंदावे दुरून करी शिवणे विठ्ठल विंचू सर्प नारायण वंदावे दुरून परी शिवू नाही, म्हणजे अर्धवट ऐकण्याचे परिणाम. त्यावेळी तिने सांगितलं आपल्याला कसं पाहिजे, जसं ऐश्वर पाहिजे तसं पाहिजे. मग असणारं भगवान शंकराने कुबेराला बोलवलं. कुबेर कोण होता, हे तिथून सुरू आहे. मला अजून 2-3 कीर्तन करायचं. कुबेराला बोलवलं. कुबेर म्हणजे लक्ष्मीपुत्र होता तो. भगवान शंकराच्या दृष्टिकोनातून तोही ऐश्वर संपन्न होता. आणि कुबेराला सांगितलं घर असं बांधायचं मला, ऐका सिन्नर तालुक्यात असं बसलं पाहिजे मला, कसं बांधायचं. म्हणलं मग त्याला लय खर्च येईल. खर्च येऊ दे म्हणला, मी 10-20 वर्ष हप्ते फेडी, म्हणजे माझं घराची वास्तू शांतीने आपले श्राद्ध एकत्र आणले काय हरकत नाही मला, मी फेडीन. तुला काय करायचं म्हणला, गावात 1 नंबरचं पाहिजे मला. म्हणलं मग कसं बांधावं लागेल. तो मला 1 नंबरच्या घराला विटा वाळू माती असं काहीच नाही, मला मग अख्खा सोन्यातच बांधायचं मला. वा मला काय हरकत नाही, होते कर्ज होते मला, त्याच्यावर कर्ज तोच खाया मरता म्हणला. इथपर्यंत पाठच करून ठेवलं होते. अख्खा घर बांधलं, पाहता काय सोन्याचंच बांधलं अख्खं. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं प्युअर सोन्याची, 5 लाख तांब्याची, 5 लाख काशाची, 5 लाख दगडाची, अशी लंकाच बांधली महाराज. मग घर एवढं सोन्याचं बांधल्यानंतर तिथं वैदिक त्याला पूजेला माणूस तसंच पाहिजे की नाही. तो असाच चालन का, कुंकू अक्षरास्नान समर्पया. बऱ्याचशा असुरांना शब्द जो मला ते मंगलाष्टक म्हणायला लागले तर भ्यावच वाटत मला. तर कधी कधी काही ब्राह्मण देवाचा लागेल माझ्या शब्दाचा, मला ते काही आरडतात. कुणी काही आरडतात, स्वर नाही, ताल नाही, काहीच नाही. आपल्यासारखा म्हणला का मला नाही नाही ते गुरुने म्हणावं लागतात, पण गुरुनं चुकीचं म्हणतोय. पहिलंच मंगलाष्टकात चुकीचं म्हणतोय. ते आपल्याकडे बघा, स्वस्ती श्री गजनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्हाळ मुरुड विनायकम चिंतामणी तीव्रम निज्ञानी गिरिजामकम विघ्ने विघ्नेश्वरम विघ्ने हरमे. विघ्ने 70% विघ्ने स्वरमच म्हणतात. म्हणजे तुला 2 महिन्यात घटस्फोट करायचा का त्यांच्यावर. इथं म्हणतो गुरुनाथ मला मंत्र चळे थोडा तरी धडशी होईल वेळा. म्हणलं मग एवढं घर बांधलं, म्हणलं वास्तुशांती केली पाहिजे. म्हणलं मग अख्खे देव गंधर्व सगळ्यांना सांगितलं, म्हणलं अख्ख्याला सांगून द्या वर्णात घर बांधले आपण. पण म्हणे ब्राह्मण असा पाहिजे, तो इतका विद्वान पाहिजे ना, सोन्याची लंकेची पूजा करायची म्हणतो विद्वान असला पाहिजे की नाही. की म्हणजे त्याला कळलं तरी पाहिजे ना कशाला काय म्हणतात. त्या दृष्टिकोनातून त्याला बोलवलं. पूजेला असणारा भगवान शंकर पार्वती स्वतः बसली. आणि पूजेला जो ब्राह्मण होता ना तो बोलावला विद्वान माणूस, त्याचं नाव रावण. हे काय का तुमच्या डोक्यातला रावण नाही, सीता पळून गेले, तो एवढा येडा नव्हता तो. एकट्याच मला रावण बेकार होता म्हणलं, त्यापेक्षा बरा होता. म्हणलं कसं काय बरा होता. अरे म्हणलं 14 वर्ष आपला नारी स्वतःच्या राज्यात राहिल्यानंतर ज्या राजाने स्पर्श केल्याने तो नितीवन राजा म्हणायला पाहिजे की फार सोपं बोल. रामायणा म्हणजे एका गिधाडाने स्त्रीची आबरू वाचवण्याकरता स्वतःचा प्राण दिलाय. खरंय का खोटे. इथं गिधाडासारखे लचके तोडत त्या पोपरेड सारख्या घटना 36 तुकडे फ्रीजमध्ये महाराष्ट्रात घडत्या. म्हणजे आपल्यापेक्षा तेव्हाची जनावर बरी होती महाराज विठाला. किती गोळा ऐकून सांगत होतो. मग रावणाला रावणाने सांगितलं असं मंत्र वगैरे त्या पद्धतीने लागल. रावण म्हणला मग एवढे जोडप्यांना मंत्र नाही, सगळे म्हणलं आपली पूजा फक्त 7 मिनिटात होणार. गर्भरणीची पूजा किती वेळ चालते बोला ना. तुम्ही सगळे संन्यासी का. भगवान शंकराच्या शेजारी आलं होते का मसनवाट्यामध्ये. एवढे मोठाले घर आहे, मग किमान प्रत्येक जण पूजेला तर बसला असेल ना. ते म्हणून काही बी पण फक्त स्वाहा म्हणतात. स्वाहा
मी चांगलं कुटुंब बघितलं, चांगलं जनरल शिकलेली माणसं. ते वैदिक ब्राह्मणाला फोन आला विचारायला, त्याचा मंत्र थोडा चुकला. तो म्हणला मामा भार्या, आम्हाला भार्या समर्पयामी. हा म्हणला समर्पयामी. मला काहीच नाही कळलं. जे कळलं ते सांगतो. मामा म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, आणि देऊन टाकली समर्पयामी. नाही कळलं का? हे नाही कळलं, याचे परिणाम कळले. विरोधाभास दृष्टिकोन. रावण म्हणला आपली पूजा 7 मिनिटात. तशी वैदिक पूजा 1 दिवसभर चालते मंत्र पद्धतीनं. कारण वास्तू ही नागपुरुष आहे, नागदेवता आहे. म्हणजे तिला जसा आकार मान दिला, सर्प पुरुष आहे. मला वाटतं ते वास्तू पुरुषाच्या दृष्टिकोनातून दोष आहे, म्हणून तिला जसा आकार दिला तसा दिला जातो. म्हणून तो कुंभ पद्धतीने त्याला पालथा घातला जातो. तो वास्तुशास्त्राचे विशिष्ट चिंतने मला मांडायचं नाही. म्हणजे ती पूजा रावण म्हणला आपण 7 मिनिटात करणार. कसं शक्य झालं असं? बरं का? बरं काय काय वेगळं असेल त्याच्याकडे? नाही कळलं का? हे असं जे मग अहो त्याला 10 तोंड होते बिचारायला. काय मंत्र तुमच्या वाणी एकदा एकच म्हणत होता का? प्रत्येक तोंडाला वेगवेगळं काम देऊन टाकलं. तू हे म्हण, तू ते म्हण. 7 मिनिटात पूजा. आणि आपल्याकडे एक नियम आहे, पूजा केली की आपण ब्राह्मण देवतेला काय देतो? दक्षिणा देतो. तसं पावन होत नाही. गायक वादक कीर्तनकारांचं नाही सांगितलं मी, ब्राह्मण देवते सांगितले. बरेचसे लोक म्हणतात फोन पे मारतो, मी बंदच केलं महाराज. इतकं फसवलं लोकांनी मला. आता मी भोळा आपलं प्रेम देत, महाराज तुम्ही जा, थोडीशी गडबडे, फोन पे मारितो. वर्ष श्राद्ध आलं तरी फोन पे आला नाही, नंबर आला नाही. तेव्हापासून काहीच नको, जे असेल ते नारळा ते घरी जातो. पुढे डोकं लावून बसतं लोकांना. मला सुद्धा फसवतो. तुमची यादी कुठे आहे? कर्मधर्म सहयोगाने प्रसंग असा ओढाला विजय महाराज. रावणाने पूजा केली. रावण सांगितलं देवा संकल्प सोडा. भगवान शंकराने संकल्प सोडला. संकल्प सोडल्यानंतर म्हणला काय दक्षिणा मागायची मागा. हा म्हणला देवा एवढं भारी घर बांधलं, वा वा म्हणला, लय कर्ज झाला. सगळ्या देवाकडून कर्ज काढलं. मला इंद्रदेवाकडून घेतलं, देवेंद्राकडून नाही घेतलं. म्हणला थोडं देव इंद्राकडून घेतलं असं मी म्हणलं. आणि यांच्याकडून सगळ्या कर्ज घेतलं. तेव्हा ही लंका 5 तरी वास्तू बांधलेली म्हणा देवा तुम्ही लय हुशार आहे, काही देता. म्हणला हा आपला नियम आहे, जो जे मागेल ते त्याशी देऊन टाकतो. म्हणला आपला संकल्प सोडला ना, एवढं तर मला देऊन टाका. सूर्यगाव पूजेला ब्राह्मण बोलवला आणि ब्राह्मण म्हणला दान काय मागायचं मागा. तो जर म्हणला बांगलाच मला देऊन टाका. तुम्ही ब्राह्मण खुशाल तू ते जाऊ दे म्हणते. मंत्र गेले खाट्यात तिकडे, याला धारा म्हणतील पाहिला. त्या दृष्टिकोनातून भगवान शंकर किती बोला. तथास्तु म्हटल्या बरोबर चक्रवर्ती साम्राज्य 3ही तळात असताना सुद्धा रावणाच्या दुसऱ्या निघलेल्या मुखारविंदातल्या शब्दाला तात्काळ मान दिला आणि जसंच्या तसं बांधलेलं घर रावणाच्या स्वाधीन केलं. इतका भोळा अभंगाच्या पाहिल्याच्या.
अशी 7 तासांना मी 3 ते 5चा कॅन्सल करतो. लांब होतो थोडं, एवढा काही येणार नाही मी. त्या दृष्टिकोनातून शिव भोळा चक्रवर्ती दृष्टिकोनातून, साम्राज्य दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलो तर कळी काळाशी धाका गाळारा गाव इथपर्यंत साम्राज्य भगवान शंकराचं आहे. किती साम्राज्य आहे थोडासा सिद्धांत म्हणतोय का? सार्वभौम राजा तर म्हणता येणार नाही. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात ते धरले सत्ता मात्रे आपुल्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता म्हणजे भगवान शंकरांच्या बाबतीमध्ये उपासना केली जाते. सगळ्यांना हाय कमांड जर म्हटलं तर भगवान शंकर. यमाच्या बाबतीत सुद्धा हाय कमांड भगवान शंकर सदाशिव रामभोजी. सदाशिवच्या पद्धतीने किती वाचे वदता शिवनाम तयाना बाधी क्रोध आणि काम, हे 2 विघातक अवस्था आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे एक तर क्रोध आहे आणि दुसरा काम आहे. कामाने तर कोणाला नाही सोडलं मला, मज कामाचे निघाय ब्रह्मकन्येचे धरोपाय पराशरे केले काही भोगेली दिव्या दुर्गंधा. स्वतः ब्रह्मदेवाला सुद्धा कामाने सोडलं नाही, म्हणजे कामाने भल्या भल्यांना सोडलं नाही. ज्या नाथरायांचा अभंग आहे ना त्यांना विचारा कामाने कोणाला सोडलं नाही. धडक मारली नारदा केला ब्रह्मयाचा चेंदा, रावणाचा सुद्धा मातेरा सुद्धा या कामानेच केलेला आहे. येड कामाला कामाने कोणाकोणाला संपूर्ण इंद्रा पडिल्या भगत चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचं हे कामच आहे. आपल्याला सुद्धा काम क्रोधाचे विकाराने सोडलेलं नाहीये. क्रोध तर जातच नाही. एक दिवशी मला एक प्रयागवरून भेटला, म्हणला काय सोडला, म्हणला क्रोध सोडला म्हणजे राग सोडला. दिवशी बोललो की नाही गावात मला माहित नाही, म्हणजे राग सोडला. शेजारीत राहिला होता, म्हणजे अनुभव घ्यायला पाहिजे. मी 10 मिनिटं झाले का मुकुट मारत त्याला उठायचं, रामबागडे आई महाराज आहे का ते कसं काय झालं प्रयाग? हा एकाच नंबर प्रयागला ची माणसं वगैरे म्हणलं बरं झालं वाचून मला सापडाय मला चेंगरा चेंगरी मध्ये. तिकडे गावात माणूस नाही ठेवला, प्रयागला जाऊन आला दृष्टिकोन. म्हणलं मग मला मी मग ते म्हणलं मग काय सोडलं ते जाऊन, मला राग सोडला. हा वा म्हणलं हुशार आहे, मस्त सोडलं बघ, चांगलं काम केलं. परत 10-15 मिनिटं झाले, रामभाऊ काय चाललंय? बसलोय बघा घरामध्ये. नाही नाही म्हणलं कसं काय प्रयाग? अहो मला सांगितलं ना आता प्रयागला काय आनंद इतके साधू वगैरे त्या पद्धतीने. म्हणलं मग काय सोडलं? तर मला राग सोडला. मेहनत दुपारपर्यंतची परीक्षा घेतली मला. त्याला बसूनच येणे मी 10-15 मिनिटं. मी घरी झोपतो मोकळा. आता आम्हाला घरी हे सवय लागलो, घरी झोप नाही मला. मला एक म्हणला महाराज रोज तुम्हाला ही सवय लागली, मग रात्री झोप येते का? मला कीर्तन नसलो अजिबात झोप येत नाही. मग काय करता म्हणलं, मी मोकळ्या पाकिट नारळ ठेवलेले घरामध्ये. फक्त पत्नीकडे दिले का तिच्या हातामध्ये तिला फक्त मला कुंडली कावर हाड म्हटलं का आपल्याला झोप लागते. एवढा येडा नाही, मी फक्त तुमच्या मनात समाधान करता सांगितलं. ते म्हणलं मी पूर्ण दुपारून गेलं का? रामभाऊ काय? अहो महाराज तुम्हाला 5 वेळेस सांगितलं ना राव, राग सोडलाय. शेवटी वाईट लागलं संध्याकाळच्या वेळेस. रामभाऊ काय झालं? मी तुला एकदा सांगितलं मी प्रयागला गेलो होतो, तिकडे राग सोडला. तर परत विचारलं ना काय सोडलंय? क्रोधाने सोडलंय भल्या भल्यांना. माझ्या कामाची मी घाय भल्या भल्यांची यादी सुटली. पण ही म्हटल्यानंतर सर्व जात दडा 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 दोड 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 दोड. घेतल्यानंतर दरार आहे. कळी काळाची धाक
मग कमीत आल्या आयुष्यात तेवढं तरी म्हणत जा. मी एक दृष्टांत कायम सांगून गेलो बघा, मी बऱ्याच दिवसापासून गावात आल्यावर सांगतो. किमान घरात पोरांची नाव तरी अशी पाहिजे की किमान यम आल्यावर त्याने ऐकलं तरी तो मागे चालला पाहिजे. आपले नाव ऐकलो आणखी यम वरून खाली यायला पाहिजे. जुने माणसं एवढी होती का मला तशी तोडीवर नावं ठेवायची, अशी मस्त पैकी सुंदर नावं ठेवायची. आताच्या नावांना काही अर्थ नाही, त्या अर्थाला सुद्धा अर्थ नाही इतकी नावं आहे. भगवान शंकराच्या नावाचा दरारा आणि मोक्ष सुद्धा भेटतो. हरी 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 मंत्र हा शिवाचा आहे ना प्रमाण. वाचे वजता शिवनाम याचा पुरावा काय? हरी 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 मंत्र हा शिवाचा. माया जाळ सुद्धा तुटतील म्हणून म्हणत चला. किमान कमीत कमी बसल्या जागेवर तरी भजन करत जा. म्हणतो काही माणसांना भलत या भावे शरण जातात अशी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. आनाव धानाने जर देवाचं नाव मुखामध्ये आलं ना तरी सुद्धा पुण्य प्राप्त होते. वाक्य कळलं. आनाव धानाने जर देवाचं नाव मुखामध्ये आलं. मला तर रुक्मगंध राजाचे असणारे किती क्रियामान नारायण मुलाचं नाव ठेवलं होतं. शेवटी नारायण नारायण म्हणतात. जगाच्या पाठीमागे यमाच्या दूतांना विष्णू दूतांनी मागे पाठवलं, कारण हा नारायण म्हणतात त्याच्या पोराचं होतं पण भजन तर म्हणत होता म्हणून किमान त्या पद्धतीनं. आणि तसं जर भजन केलं, अर्थ आणि काम आणि क्रोध ह्या विकारांची जी बाधा आहे ना ती ज्या भगवान शंकराच्या उच्चाराने नष्ट होते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. सर्व श्रेय गुणीजन गायक वादकांना देतो आणि सर्वांचे ऋण व्यक्त करतो. महाराज मी चांगल्याला चांगलं म्हणणार आहे, पण मला कोणी वांगलं म्हणलं का मी कधी त्याला चांगलं म्हणत नाही. त्यामुळे मलाही चांगलं म्हणत चला त्या दृष्टिकोनातून विनंती करतो. शेवटच्या चरणाचा भाव सांगतो. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे प्रत्येकाच्या पाठीमागे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4ही कमवणे तितक्याच ताकदीचे आहे आणि ते निभवणं सुद्धा ताकदीचे. धर्म अर्थ काम मोक्षाचा सिद्धांत सांगतोय का? हे 4ही भेटतात का? 3 भेटू शकतात. धर्म अर्थ आणि काम. 4था भेटणं फार अवघड आहे. मोक्ष, बरोबर ना? तो कधी भेटतो आपल्याकडे? बोला ना.
हा? त्यांचं अमुक पद्धतीने जाणं झालं, भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला असं देत. मोक्ष जेव्हा असेल ते म्हणजे चौथा भेटत नाही, तो भक्तो भगवान शंकराच्या नामस्मरणाने भेटतो. चौथा कसा भेटत नाही? जुने शेतकरी दृष्टांत सांगतो मी, मागे बोललो की नाही मला माहित नाही. आपल्याकडे पूर्वी पाभर होती पेरण्याकरता, पाभर होती ना, अचूक आहे, मी खानदानी शेतकरी त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती. त्या पाभरेला पेरण्याकरता जे फण असायचे किती बोलत चला आता, चार फणांना नळ्या किती, चाड्याला 4, चाड्याला होलं किती, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, हे बरोबर आहे. चाड्याला जर 4च होलं, वरून दाणे सोडण्याला ठेवले खाली बनत राहतील का? बरं 4 नळ्याला होलं किती, 4च का? एक बाजूला बंद राहतात. ते पेरले का बेरे केले तुझ्या बाकीचे जुन्या काळामध्ये, ते वरती 4 आणि खाली 4 असं 8 असतं. मग ते पेरणारा जाणकार पेरणारा आहे ना, तो असा मूठ धरतो, बरोबर ना? जाणता पेरणारा जर असं, तो बिकडून सोडतो असे 4 मूठ धरल्यावर, बोला बोला, अशी करुपुळी सोडतो आणि असे सोडितो नसतं. अशी जो सोडित त्यांचे 2च नळ्या उतरायच्या मारत फक्त माग नुसत्या खांड काकड्या. आता ते 4 असे इथून सोडतात. जाणकारा पेरणारा आहे ना, इथून सोडतो, इथून सुरुवात करतो, इथून 1 2 आणि 3, इथं आलं का मूड बदलतो, हे नाही सोडत. हे 8 तासाला त्रास करतो. मी जाणकार शेतकरी त्यामुळे माझ्या कपाळ मला पेराया बोलशाल तुमच्या पावसाने, घे बाबा पेरली तू इथपर्यंत. या 3 चौथी सोडत नाही, याचा अर्थ तो चौथी सोडत नाही, चौथीच्या ऐवजी मूठ बदलतो. धर्म, अर्थ आणि काम हे आपण सोडू शकतो. धर्म, अर्थ आणि काम आपण सोडू शकतो, पण चौथी मोक्षाची सोडायची का नाही हे त्याच्या हातात आहे. तो जरी भोळा असला तरी सुद्धा हे 4 पुरुषार्थ त्याला बघितल्याबरोबर भेटतात अभंगाच्या 3.